नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी परभणीतून. परभणी महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होणार आहे. महापौर पदावर सय्यद इक्बाल यांचा विजय झालेला आहे. सय्यद इक्बाल यांना 39 मतं मिळाली आहे, तर भाजपच्या तिरुमला खिल्लारेंना 26 मतं मिळाली आहे. उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख असतील, त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट परभणीत एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. सय्यद इक्बाल यांचा विजय झालेला आहे आणि आता सय्यद इक्बाल हे परभणीचे महापौर असणार आहे. ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल यांना महापौर पदाचा गौरव देण्यात आलेला आहे. उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची निवड करण्यात आलेली आहे. तर परभणीतील राजकारणात काय होतं, महापालिकेच्या महापौर पदासंदर्भात काय निर्णय होतो याची चर्चा सुरू झाली होती, तर अखेर त्याचा निर्णय हा आलेला आहे. या संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी रमेश महामुने सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. रमेश, महत्त्वाची अपडेट आहे, महापौर पदाची उपमहापौर पदाची निवड झालेली आहे. काय अधिक माहिती तुमच्याकडे? जी प्रणिता, आपण परभणीमध्ये बी रघुनाथ सभागृहामध्ये आज या ठिकाणी बैठक पार पडली. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मुस्लिम चेहरा समोर करत या ठिकाणी या मुस्लिम चेहऱ्याला 39 मते पडल्यानंतर सय्यद इक्बाल यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. तर काँग्रेसच्या वतीने गणेश देशमुख यांचं उपमहापौरपदी ते विराजमान झालेले आहेत. चंद्रपूर सारखी परिस्थिती या ठिकाणी उद्भवते का, किंवा भाजप या ठिकाणी चंद्रपूर सारखं या ठिकाणी सत्ता स्थापन करते का, याची भीती परभणीकरांना होती. मात्र परभणीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेसच्या वतीनं असा काही प्रकार न होऊ देता या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुस्लिम चेहरा समोर करत सय्यद इक्बाल यांना या ठिकाणी 39 मते पडली आहेत आणि त्यांचा या ठिकाणी महापौरपदी त्यांची विराजमान झालेले आहेत. तर काँग्रेसच्या वतीनं गणेश देशमुखांना या ठिकाणी उपमहापौरपद देण्याचं या दोन्ही स्थानिक उमेदवारांनी या ठिकाणी त्यांच्या वतीने झालं. खासदार संजय जाधव असोत किंवा आमदार राहुल पाटील असोत, सुरेश देशमुख असोत, यांनी या ठिकाणी स्थानिक पातळीवर कोणत्याही पद्धतीचं बैर न बाळगता आघाडीला या ठिकाणी महापौरपद व उपमहापौरपद या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे. जी रमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.